महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 27 मे ते शनिवार दिनांक 30 मे या 4 दिवसासाठी आपणास हवामान अंदाज मी देत आहे. आज बुधवार दिनांक 27 मे ते शनिवार दिनांक 30 मे या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, मात्र विदर्भातील, पश्चिम विदर्भात तसेच मध्य आणि पूर्व विदर्भात यापैकी पूर्व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे, मध्य विदर्भातही आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. पाऊस साधारणपणे 5 ते 10 मिलीमीटर प्रतिदिनी 2-3 दिवस होण्याचा अंदाज आहे. एकूणच हवामान स्थिती म्हणजे पूर्वमोसमी पावसाची शक्यता आता वर्तवलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला आहे मला की पूर्वमोसमी पाऊस होईल का वगैरे, तर आता हा अंदाज मी आपल्याला दिलेला आहे. आता सध्याची मान्सूनची स्थिती जर पाहिली तर मान्सून श्रीलंकेच्या अर्ध्या भागापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आता मात्र काय झालं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे आणि काही दिवसातच तिथं चक्रीवादळ निर्माण होईल आणि ते पश्चिम बंगालच्या दिशेनं जाईल, अगर बांगलादेशच्या दिशेनं जाईल आणि त्यामुळं संपूर्ण बाष्प त्या दिशेला खेचलं जाईल. त्यामुळं मान्सूनच्या प्रगतीत आता थोडी वाटचाल वेगाने होत नाही आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की आपण यापूर्वी सांगितलं होतं की मान्सून वेळेपूर्वी, निर्धारित वेळेपूर्वी दाखल होणं शक्य आहे, पण ते आता या सगळ्या चक्रीवादळाच्या निर्मिती आणि त्याचं पुढे वाटचाल बंगालच्या उपसागरात ते सर्व बाष्प खेचून घेतं. त्यामुळं प्रगतीत थोडी अडचण आहे आणि वेळेवर मान्सून दाखल होऊ शकेल, पण वेळेपूर्वी दाखल होणं थोडं आता कठीण झालेलं आहे. एकूणच आता दुसरी परिस्थिती आपण जर पाहिली प्रशांत महासागराची, तर प्रशांत महासागराच्या पेरूजवळ साधारणपणे 20 अंश सेल्सिअस, इक्वेडोरजवळ 27 अंश सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान आहे. त्यामुळं अद्याप अल निनोचा प्रभाव सुरू झालेला नाही, तेव्हा चिंता करण्याची आता सध्याला गरज नाही. मात्र हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होणारच आहे आणि मान्सूनची पुढं वाटचाल होणार आहे, हे यावरून स्पष्ट होतं. आता वारेच्या दिशेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नैऋत्यकडून वारे कोकणात सुरू झालेत, उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेत आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही सुरू झालेत वारे नैऋत्यकडनं. त्यामुळे एकदा वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा रस्ता हा तयार झाला की मग मान्सूनच्या प्रगतीला वेग येतो. आता त्या दिशा अनुकूल बनलेली आहे. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता पूर्व मशागतीची कामं आपण पूर्ण करावीत. कमी कालावधीच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जातींची माहिती घेऊन तसे बियाणे मिळवावे. कमी कालावधीच्या पिकांची लागवडीसाठी निवड करावी. उन्हाळी पिकांचे काढणीचे काम पूर्ण करावे. हे झाले कृषी सल्ल्याबाबत. आता काही शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया. श्री अरविंद पगारे, पाथर्डी, राजाराम किरकडे, नाशिक, श्री योगेश टोपे, अंबड, श्री मच्छिंद्र शेलार, तसेच श्री साहेबराव शिंदे, हिंगोली, आकाश घाडगे, सोलापूर, विठ्ठल सावंत, सोलापूर, श्री श्यामकांत ठाकरे, जळगाव, नाना पाटील अथरे, पाथरी, श्री भगुजी झावरे, पारनेर, रणजित जाधव, धवन, सोलापूर, बोर्डे पाटील, वैजापूर, दीपक डोंगरे पाटील, अंबेजोगाई,
महेश पवार, लक्ष्मण नागरे, अप्पासाहेब पाटील मंगळवेढा, बाळासाहेब गीते पाथर्डी, नंतर वडू बोडखे गंगापूर, श्री मनोज वीर, भाऊसाहेब जाधव जालना, श्रीधर अरगडे नेवासा, तसेच गजेंद्र ठाकरे वर्धा, सुनील राऊत, सचिन राऊत, शशिकांत मुकवार यवतमाळ, भिकाजी दंडाळे या सर्वांनी माणसांच्या पावसाबद्दल विचारणा केली आहे. त्याबाबत सविस्तर मी 1 जूनला आपल्याला माहिती देणार आहे. कारण आता काम ते चालू आहे आणि 1 जूनपर्यंत माझ्याकडे सर्व 15 स्थानिकांचा महाराष्ट्रातला डेटा आलेला आहे. एक स्थानिक राहिले शेवटी, त्यासाठी वाट बघतो आहे. तो डेटा आला की सगळं प्रोसेस पूर्ण कम्प्युटरवरती करू आणि अंदाज तयार करू आणि मग व्यवस्थितपणे अंदाज आपल्याला 1 जूनला मी देतो. त्याबरोबरच आता बाबासाहेब थोरे यांनी जायकवाडी धरण भरेल का, तर श्री राहुल सोनवणे, सोनल राऊत यांनी विचारले की विहिरी भरतील का, बंधारे भरतील का, याबाबतही प्रश्न विचारलेत. श्री राहुल सोनवणे आणि त्यांनी विहिरींच्याबद्दल प्रश्न विचारलेत. आता ही सगळी स्थिती मी 1 जूनला आपल्याला माहिती सगळी सविस्तर सांगणार आहे. मे महिन्यात तुरीची लागवड केली तर चालेल का, तर आता मे महिन्यात नको, जून महिन्यात करा असं मला आपल्याला सुचवायचं आहे. तसंच कमी दिवसात येणाऱ्या जातींची निवड करावी. श्री राजाराम किरकडे व मच्छिंद्र शेलार विचारतात की टोमॅटो लागवड केली तर चालेल का, तर होय चालेल, जरूर करा. श्री लक्ष्मण घालके विचारतात की यावर्षी कोणती पिके घ्यावीत, यावर्षी कमी कालावधीची घेवडा, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी, ज्वारी, सोयाबीन अशी पिकं घ्या आणि यातले आंतरपीक पद्धतीचा अवलंब जरूर करा. त्यामुळं मग दोन्ही पिकांचं आपल्याला उत्पादन मिळतं आणि आपलं उत्पादन अधिक येतं. हे खरीपात आंतरपीक पद्धतीवर भर द्या. श्री बाळ चव्हाण पानगाव लातूरहून कळवतात की त्यांना माझे पावसाच्या अंदाजावर शेती पिकाचे नियोजन करायचं आहे. होय, मी सविस्तर 1 जूनला आपल्याला सगळ्यांना माहिती देईन आणि शेती आणि पिकांच्या नियोजनाबद्दलही अधूनमधून आपण बोलत राहू. त्या दिवशी पण 1 जूनलाही माहिती देतो. श्री अशोक वरे फलटण यांनी ही माझ्या हवामान अंदाजाची वाट पाहत असल्याचे कळवलं आहे. श्री नारायण बोडके यांनी तसंच कळवलं आहे. मी आपण सर्वांना हेच सांगतो की 1 जूनला मी सविस्तर अंदाज देतो, डेटा आलेला आहे आणि त्याबद्दल अजून मी शेवटी थोडी माहिती देणारच आहे. आता शेतकऱ्यांच्या अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. श्री सारंग माळी यांनी मला दीर्घायुष्य लाभो असं म्हटलं आहे. श्री दीपक चापके यांनी मला उदंड आयुष्य लाभो असं कळवलं आहे. श्री प्रवीण पाटील कळवतात की मी छान माहिती देत आहे. नारायण बोडके कळवतात की मी अचूक अंदाज देत आहे. श्री गजानन कोरडे कळवतात की मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहे. श्री बाळासाहेब खर्डे कळवतात की छान माहिती मी देत आहे. श्री परमेश्वर शिंदे कळवतात की प्रत्येक बुधवारी माझ्या अंदाजाची ते वाट पाहत असतात. भाऊसाहेब जाधव कळवतात की मी तब्येतीची काळजी घ्यावी. श्री अप्पासाहेब पाटील सोलापूर यांनी मला दीर्घायुष्य लाभो असं कळवले. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि याबरोबरच आणखी काही शेतकरी बांधवांनी मला धन्यवाद दिले. त्यात श्रीहरी खराबे पाटील, ज्ञानेश्वर आंधळे, केशव काळे, उमेश गांगुर्डे, विजयकुमार वैद्य, उमेश कदम, सरदार पाटील, रामकृष्ण अरगडे, सचिन घनवट, श्री गायक डांगे, श्री मंगल लहाने, सुधाकर अंबोरे, भरत चव्हाण, प्रवीण पाटील, लक्ष्मण नागरे या सर्वांनी मला धन्यवाद कळवलेत. मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि शेवटी काही गोष्टी मी आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की जसं अल निनो, सुपर अल निनो याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मीडियानी पण त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला आहे. तशा बैठकाही सरकारच्या पातळीवर सुरू आहेत की याला कशा प्रकारे आपण या पुढं मोठा दुष्काळ येऊ शकेल का, अशा प्रकारचं येऊ शकेल अशा प्रकारचं वर्तवलं जातं आहे. आणि त्या संदर्भात मी आपल्याला सर्व इत्थंभूत व्यवस्थितपणे माहिती ॲग्रोवनच्या रविवारच्या पेपरमधनं पण देणार आहे 31 तारखेला.
आणि 1 जूनला हमखास आपल्याला सर्व सविस्तर प्रत्येक पॉईंट टू पॉईंट माहिती देईन. चिंता नसावी. आपण पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनलवर. धन्यवाद सर्वांना देतो. जय महाराष्ट्र.